की दिलेला शब्द पाळायचे. सहसा माणसं दिलेला शब्द पाळत नाही महाराज. बरेच लोक दिलेला शब्द न पाळल्यामुळं 25-25 वर्षाची युती तुटलेली. असो, विस्तार नको त्यांचा. दिलेला लोक शब्द पाळत नाही. पंचायत समितीला नाही तर झेडपीला नाही तर कारखान्यावर कुठंतरी पुनर्वसन करू कृषी उत्पन्न बाजार समितीला, पण लोक दिलेला शब्द पाळत नाहीत. असो. नितीन शेठ काही चुकलं तर सांगा. नाही, तुमच्याकडे कसं आहे, सगळं दोरीत काम आहे दोरगे असल्यामुळं. लोक सहसा दिलेला शब्द पाळत नाहीत. पण आमच्या भाऊचं एक वैशिष्ट्य होतं की ते दिलेला शब्द काटेकोरपणे पाळायचे. दोन्ही मुली चांगल्या घराण्यात दिल्या, नीलमताई, संगीताताई. दोन्ही मुलांना पारमार्थिक संस्कार दिले. सतीश महाराजांना परमार्थाला लावलं. या गावामध्ये वैकुंठवासी शांतीनाथ महाराज, शंखनाथ महाराज, शांतीनाथ महाराज आणि शंखनाथ महाराज दोघांचाही या गावात भक्त परिवार, गुरु शिष्याचीच ती जोडी. पण वैकुंठवासी शंखनाथ महाराज हे जसे इथं आले या राहू गावात, काय कोण जाणे या गावच्या परमार्थाने कलाटणीच घेतली. आपला दौंड तालुका असेल, शिरूर तालुका असेल आणि पुरंदर तालुका असेल आणि महाराष्ट्रभर शंखनाथ महाराजांचं एक वागणं काही आगळं वेगळं होतं. संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ होती त्यांची संपूर्ण. श्रीगुरु विठ्ठल महाराज घोले, सद्गुरू निकम बाबा, वैद्य बाबा हे त्यांना खूप मानायचे. वैद्य बाबांचं एक वैशिष्ट्य राहायचं, त्यांनी कीर्तनात विना घातला तर कोणी कीर्तनात मागून येऊन पाया पडायचं नाही. पाया पडला का त्याला खवळत नव्हते, ठेवून द्यायचे. एक कानाखालीच गणपती काढायचे पाहिला त्याचा. पण मागून कोणी आलं, पाया पडलं तर वैद्य महाराज त्याला कानाखाली ठेवून द्यायचे. पण शंखनाथ महाराज जर आले तर वैद्य बाबा हात जोडायचे त्यांना. हा अधिकार होता शंखनाथ महाराजाचा. महाराज तुम्ही आळंदीत कोणालाही विचारा, शंखनाथ महाराज इथं काय होते तुम्हाला जास्त माहिती असण्यापेक्षा आम्हाला आळंदीकरांना खूप माहिती आहे. त्यांचं मधुकरीवर एक खूप प्रेम होतं. जे दिवसा विद्यार्थ्याची मधुकरीची सोय राहते, संध्याकाळी सोय नसायची, म्हणून संध्याकाळी त्याने तो खिचडी भात सुरू केला होता. तो भात मी खाल्लेला आहे बरं का. म्हणजे आम्ही नवीन आल्यावर तर आम्ही त्यांच्याकडेच राहायचो. असे साधूवर्य शंखनाथ महाराज. शंखनाथ महाराजांनी त्यांना माळ घातलेली होती. शंखनाथ महाराज इथे यायची, त्यांची ध्वनी इथं अखंड चालू आहे बरं का. आदरणीय सतीश महाराजांनी ती मोठ्या काळजीपूर्वक जपलेली की आपल्या गुरुची ही खून आहे. गुरुने आपल्याला हा ध्वनी प्रसाद दिलेला आहे. गुरु कुठं ध्वनी प्रसाद देत नाही. सहसा गुरु, काही गुरु ध्वनीच काढीत येत नाही. डोळे धोरे भरोने राहो, डोळे खरं धोराने भरून राहू नये. पण हे शंखनाथ महाराजांचं एक वेगळं होतं, त्यांची एक संजीवन ध्वनी. आणि मग शंखनाथ महाराजांच्याच कृपेने वैकुंठवासी भाऊचा प्रवास सुरू झाला परमार्थाचा. दोन्ही मुलांना त्यांनी शंखनाथ महाराजांच्या पदरात घातलं. आणि सतीश महाराजांनी सुद्धा शंखनाथ महाराजांची भक्ती जी वडिलांनी केली तशीच भक्ती केली. मला अतिशय निष्ठेने त्यांनी भक्ती केली. माझा आणि या परिवाराचा परिचय होण्याचं कारण आम्ही लॉकडाऊनमध्ये चोरून वारीला गेलो. आणि मग सतीश महाराजाला या परिसरात आल्यावर मी, आदरणीय आप्पा असतील, सुभाष आप्पा, इना श्रीराम महाराज, सतीश महाराज ही आमची खूप प्रेमाची माणसं, जीवास्पद माणसं. मग या भागात आलो की या भागात हे कुठेही कीर्तनाला हमखास असणार. आम्ही ज्यावेळेस चोरून वारीला गेलो त्यावेळेस परतीच्या वारीला येत असताना बघा आमचा मुक्काम पडला राहूत. पण राहूत करायचा कुठं? त्या काळात कोणी आम्हाला राहूनच देत नव्हतं. राहू कुठं? कारण त्या काळात कोणी वारकऱ्याला घरात घेत नव्हतं. संसर्गाचा खूप कठीण काळ. मग आदरणीय सतीश महाराज यांनी सांगितलं की तुम्ही ती काळजी करू नका. इथं आदरणीय नवले परिवार बसलेला आहे. मग नवले परिवाराने सांगितलं की आपण, सतीश महाराजाची इच्छा की त्यांच्या वस्तीवर आपण इथं शाळेवर, ही वरदवीराने एक वारकरी शिक्षण संस्था, या संस्थेवर येऊ. मग आम्ही आलो. नवले परिवारांकडे चहा परिवार पाणी घेतलं, बसलेत आदरणीय नवले भाऊ माझ्या पुढं. आणि मग इथं रात्री आम्हाला यायला जवळजवळ 8-8:30 वाजले. त्याने कीर्तनाची तयारी केली होती या पडवीत, पण खूप दमलेलो होतो आम्ही. आणि मग त्याच्यामुळं मग आमचं मग कीर्तन थोडंसं आम्ही थांबवलं, भजन बिजन केलं. आणि मग रात्री जेवणाचं इथंच आम्ही 25-30 जणच होतो. त्यांनी जेवायला केली मशरूमची भाजी. आता मशरूम ही आम्ही पहिल्यांदाच आमच्या पुढं आलो होतो. आणि मग आम्ही बसलो जेवायला. वारकरी जेवणात ना कोणी, धर्म भीमाकडे पाहे सत्वहानी होत आहे. सगळे एकमेकाकडे पाहिजे, काय वाढ आहे बा. बरं ती काळ्या मसाल्याची केली होती मशरूमची भाजी. आम्ही कोणी जेवणाला पुंडलिका झाली, एकमेकाकडे पाहिजे. लोक माझे माऊली काय करतात, मी बी काय ना. कारण मुकादम जिकडं टोळी तिकडं हानी म्हणजे ना. मग मी श्रीराम महाराजाला बोलवलं, म्हणलं हे काय वाढ आहे हो.
ते मशरूमची भाजी म्हणलं म्हणजे काय ते नाही का पिकवतात असं ते सांगितलं त्यांनी. हो म्हणलं आमचा झाला ना घोटाळा. आम्हाला वाटलं पाहुणे लय दिवसांनी आलेत आणि कसंही आणि मग काय वारकऱ्यांनी पार का सोटा ढिल्ला ओसर खाटली मला. खूप जेवले वारकरी. परत मग इथून हे आम्हाला वाटलं लागलं. मग तेव्हापासून सतीश महाराजांचं आमचं खूप प्रेम. त्यानंतर मध्यंतरी इथे एक कोणाच तरी पुण्यस्मरणाचे कीर्तनही मी इथं संस्थेवर केलेलं आहे. या भागात आलो का सतीश महाराजांना आम्ही डावलून जाणार नाही. वडिलांची गाठ पाडणार, आईसाहेबांची. त्यांची वरदवीराने एक वारकरी शिक्षण संस्था आहे. या संस्थेतून अनेक शेकडोनी मुलं आज गायक वादक कीर्तनकार तयार झाले. या भागातील एक आदर्श संस्था आहे. या भागामध्ये कुठेही टाळकऱ्याची वानवा असेल तर ते मुलं पाठवतात. अशी एक आदर्श परिवारातील हे आदरणीय भाऊ आणि भाऊंचं पुण्यस्मरण. आणि मग खूप दिवसापूर्वी त्यांनी मला ही तारीख दिली होती. पुण्यस्मरण हे नेमकं याच्यात पावसाळ्यात आलेलं आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी भाऊ गावामधून जे राहूची दिंडी जाते, सतीश सकाळी उठले, स्नान केलं, इथं गाथा पारायण चाललं होतं. आणि मग गाथा पारायणापासून सतीश महाराजाला बोलून घेतलं. गावात गहू गोळा करायला दिंडीसाठी जे आपण फिरतो. मग सतीश महाराज तुम्ही जाता का मी जाऊ? सतीश महाराज म्हणे तुम्ही थांबा गाथा पारायणापाशी मी जातो. आणि तिथं थोडा नाश्ता केला का पारायणापाशी. आणि खोलीत आले का झाकीला घटीचा देवा नेनी जे काय झाला केदवा या रीती जो पांडवा देह ठेवी. वैशिष्ट्य म्हणजे असं की सतीश महाराजांना सांगितलं की आपल्याला ही वारी चालवायची बरं का. काय कोण जाणे भाऊला कसं कळालं असं. सतीश माझ्यानंतर ही वारीत आपण दिंडी चालवायची, ही वारी चालवायची, भजन पूजन चालवायचं. काय कोण जाणे असं म्हटले. सतीश महाराज गावात गेले आणि भाऊ आले आणि नकळत कसा देह ठेवला. तुका म्हणे येणे जाणे नाही आता राहिलो अनंताची पायी. आणि बघ पांडुरंगाच्या चरणी विलीन झाले. हा म्हणता सगळ्या राहू पंचकृषीत बातमी पसरली. सगळ्याला आश्चर्याचा धक्का बसला की भाऊ तर आत्ता बोलले होते आमच्याशी, कोणी म्हणते आमच्या बरोबर होते, आता वारीला जायचं होतं. अशा सगळ्या नियोजनात होते. अचानक पांडुरंगाचं बोलावणं आलं आणि त्यांना जावं लागलं. आणि मग या निमित्ताने वर्षभर मग त्या तिथीला भजन पूजन कीर्तन अन्नदान असं वर्षभर कार्यक्रम चालू झाला. आणि मग हे आज पुण्यस्मरणाचं कीर्तन माझ्या गळ्यात घातलंय. या निमित्ताने आपल्या दर्शनाचा योग आलाय. आणि मग मी ठरवलं वारीला जाणाऱ्याचं कीर्तन आहे. मग कार्यक्रम भाऊ म्हणून अभंग घेतला, जाऊ देवाची या गावा. भाऊला वारीलाच जायचं होतं ना. आणि म्हणून मग वारीच्याच प्रसंगाचा अभंग घेतलाय. भाऊ खरंच पुण्यवान आहेत का. कारण सध्या 1.5 महिना झालाय पाऊसच नाही, कुठंच पाऊस नाही. छापी भिजायला पाणी नाही. तुम्ही म्हणा छापी काय प्रकरण आहे. कीर्तन झाल्यावर गणपतीच देवळा माग मला भेटा, मी सांगतो मला काय. छापी भिजायला पाणी नाही सध्या. पावसाची खूप आडी अडचण. पण काय कोण जाणे भाऊची अशी पुण्य आहे किंवा आपल्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने का होईना पण या गावाला पावसाने सुखरूप करावं. आणि म्हणून आज पर्जन्य राजाचंही आगमन झालं. पावसालाही वाटलं, पर्जन्य राजालाही वाटलं, वरुण देवतेलाही वाटलं की आपण भाऊच्या पुण्यतिथीला आपण जर गेलो नाही तर आपली चूक ठरल. आणि म्हणून आज पर्जन्य राजा सुद्धा मोकळ्या मनाने आला. विठ्ठल विठ्ठल.